मित्रांनो, एक प्रश्न विचारतो, नागपूरहून कोल्हापूरला जायचं असेल तर किती वेळ लागतो? 16 ते 18 तास, बरोबर. लातूरहून कोल्हापूरला 9 ते 10 तास. नागपूरहून गोव्याला तब्बल 20 तास. म्हणजे महाराष्ट्र एक राज्य आहे, पण प्रत्यक्षात आपण एकमेकांपासून किती दूर आहोत? आता कल्पना करा, हेच अंतर जर निम्म्यावर आलं तर? विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण एकाच वेगवान महामार्गाने जोडले गेले तर? महाराष्ट्र खऱ्या अर्थाने एक झाला तर? हे स्वप्न आहे की वास्तव होणार आहे? मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या, सर्वाधिक वादात असलेल्या एका प्रकल्पाबद्दल. हो, नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग, बरोबर ओळखलं. एकीकडे सरकार याला महाराष्ट्राचा गेम चेंजर म्हणतंय, दुसरीकडे हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून म्हणतायत आमची जमीन द्यायची नाही. विकास की विनाश? आज आपण संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. नेमकं काय आहे हा महामार्ग? नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. संपूर्ण महाराष्ट्रात ज्या शक्तीपीठ महामार्गाची चर्चा होती आहे त्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र जर भौगोलिक दृष्ट्या एक राज्य आहे हे जर कागदावर आपण जर बघितलं, पण प्रत्यक्षात हे खरंच आहे का? विदर्भातून कोकणात जायचं म्हणजे दिवसभराचा प्रवास. मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात पोहोचायचं म्हणजे घाट रस्त्यांशी झुंजायला लागतं. नागपूरहून गोवा गाठायचं म्हणजे रात्रभर प्रवास करावा लागतो. एकाच राज्यात राहून आपण एकमेकांना इतके दूर का? कारण आपल्याकडे कनेक्टिव्हिटी नाहीये, वेगवान, थेट, अखंड महामार्ग नाहीये. आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये महायुती सरकारने जाहीर केला नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग. पण मित्रांनो, हा फक्त एक रस्ता नाहीये, हे आहे एक संपूर्ण ट्रान्सपोर्ट नेटवर्क. सुरुवातीला हा महामार्ग 12 जिल्ह्यांमधून जाणार होता, पण नंतर सातारा जिल्ह्याचा समावेश झाला आणि आता हा महामार्ग 13 जिल्हे आणि सुमारे 40 तालुक्यांमधून जाणार आहे. वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे सगळे जिल्हे एका धाग्याने जोडणार. आणि या महामार्गाचं नाव असेल शक्तीपीठ. का? कारण महाराष्ट्रातील महूर, तुळजापूर यासह 21 शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार आहे. म्हणजेच धार्मिक पर्यटनाला सुद्धा मोठी ताकद मिळणार आहे. प्रकल्पाचा खर्च मित्रांनो एका जवळपास 1 लाख कोटी रुपये. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधांसह प्रकल्पांपैकी एक आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग, हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा वेळ किती कमी होणार? नागपूर ते कोल्हापूर आज 16 ते 18 तास लागतात, उद्या फक्त 10 ते 11 तासांवर येईल. म्हणजे तब्बल 7 तासांची बचत. नागपूर ते गोवा आज 20 तास, उद्या 12 ते 13 तासावर पोहोचेल. लातूर ते कोल्हापूर आज 9 ते 10 तास लागतात, उद्या तेच 5-6 तासांवर येईल. पुणे ते तुळजापूर आज 5-6 तास लागतात, उद्या ते 3-3.5 तासावर येईल. मुंबई ते गोवा आज 11-12 तास लागतात, ते उद्या 8 तासांपैकी कमी होईल. म्हणजे मुंबईकर सकाळी निघतील आणि संध्याकाळी गोव्याच्या बीचवर बसतील. हे स्वप्न आता वास्तवात येऊ शकतं. मित्रांनो, या महामार्गाची खरी ताकद फक्त नागपूर ते गोवा जोडण्यात नाहीये, तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या महामार्गांना एकमेकांशी जोडण्यात आहे. सातारा जवळ हा महामार्ग थेट मुंबई बेंगलोर महामार्गाशी जोडला जाणार. कराडापासून ही जोडणी फक्त 36 किलोमीटर अंतरावर असेल. परभणी जवळ जालना नांदेड द्विगती महामार्गाशी जोडणी. तुळजापूर जवळ सुरत चेन्नई द्विगती महामार्गाशी इंटरचेंज. तासगाव परिसरात पुणे बेंगलोर मार्गाशी कनेक्शन. म्हणजे मित्रांनो, हे फक्त एक महामार्ग नाहीये, हे महाराष्ट्राचं संपूर्ण महा नेटवर्क म्हणायला हरकत नाही, कारण हे एकत्र जोडणारं जाळं आहे. विदर्भातले शेतकऱ्यांचं उत्पादन, मराठवाड्याचा माल, पश्चिम महाराष्ट्राचा उद्योग थेट बंदरांपर्यंत वेगाने पोहोचू शकेल. मित्रांनो, पण इतका मोठा प्रकल्प आणि त्याला इतका मोठा विरोध का? कारण कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्रात हजारो एकर सुपीक शेती आहे, या महामार्गासाठी संपादित केली जाणार. ऊस, द्राक्ष, भाजीपाला, बागायती शेती, पिढ्यानपिढ्या जपलेली जमीन एका झटक्यात जाणार. आणि शेतकरी संघटनांचा सवाल आहे, महामार्गामुळे काही लोकांना फायदा होईल, पण हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार. म्हणून याला विरोध वाढत आहे आणि वाढता विरोध पाहून ऑक्टोबर 2014 मध्ये जुना आराखडा रद्द केला. ऑगस्ट 2025 मध्ये MSRDCने नव्याने पर्यायी आराखडा बनवायला सांगितला. संवेदनशील गावं वगळून नवीन मार्ग आखला जात आहे, पण त्यामुळे महामार्गाची लांबी 54 किलोमीटरने वाढली आणि खर्च 1 लाख कोटींवर गेला. शेतकऱ्यांची मागणी स्पष्ट आहे, योग्य मोबदला, पर्यायी जमीन, स्पष्ट पुनर्वसन आराखडा हे मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. आणि पर्यावरणाचा प्रश्नही आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, नैसर्गिक भूभागाचा नाश याची किंमत कोण देणार? आता खरा प्रश्न, शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रासाठी खरोखरच गेम चेंजर आहे का? उत्तर हो असू शकतो. जर कनेक्टिव्हिटी वाढली, वेळ वाचला, उद्योग आले, पर्यटन वाढलं, तर मराठवाडा, विदर्भ, कोकण हे भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात. आधुनिक अर्थव्यवस्थेत वेग आणि कनेक्टिव्हिटी ही सर्वात मोठी ताकद असते. पण शेतकऱ्यांचं काय हो?
जो शेतकरी पिढ्यानपिढ्या जमीन कसतोय त्याच्या जमिनीवर बुलडोजर चालवला जातोय आणि त्याला फक्त कागदावरचा मोबदला दिला तर हा विकास कोणासाठी? मित्रांनो, खरा विकास तोच असतो जिथे महामार्ग बांधला जातो पण शेतकरी उद्ध्वस्त होत नाही. महाराष्ट्राला हा महामार्ग हवा आहे पण न्यायासहित कनेक्टिव्हिटी हवी आहे, पण शेतकऱ्यांना उजाड करून नाही. शेतकऱ्याने आता एकच गोष्ट करायला हवी, शेतकऱ्यांशी थेट संवाद, पारदर्शक मोबदला आणि ठोस पुनर्वसन. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, शक्तीपीठ महामार्ग व्हायला हवं का? शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत का? खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि या महामार्गाबद्दल तुमचं गाव येतंय का? तुम्ही त्या गावातले आहेत का? आणि तुमच्या जवळून हा महामार्ग जातोय का? कमेंटमध्ये ते सुद्धा नक्की आम्हाला कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, रेल्वेसाठी आणि आपल्या मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी आपण हे इनिशिएटिव्ह चालवतोय, त्यावर नक्कीच तुम्ही आवाज उठवा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107